सुधागड तालुक्यातील पडसरे गाव. पडसरे गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सकाळी लवकर शेतात जायचं. दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. गेलो होतो. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. झाली का माझी इजार? झाली, ही घे तुझी इजार. इजार जरा लांब झाली. 4 बोट लांब झाली. आता पुन्हा जोडू मामाकडे जायचं म्हणजे. अगं इजार जरा 4 बोट कमी करून टाका घालतीस का? सकाळ सकाळ आणि काय जेवण बनवायचं आणि त्याला शाळेत जायचं आहे. मला नाही जमणार. इजार जरा 4 बोट कमी करून टाका घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय. आता कोल्याची वेळ होईल तो आईला सांग की. आई इजार जरा 4 बोट कमी करून टाका घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार. इथं वैरण कापून माझ्या हाताचे तुकडे पडले. सकाळी दात दुरुस्त करायला पाहिजे होती. आपला भाऊ किती राबतोय, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं इतकंही काम करू नये. उगा काय कसला पोरावर एवढा राबरा प्राप्तोय पोरगा. काळ्या मातीत मातीत ती पण चालते. आपलं काम आपणच केलेलं बरं.